महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या माहितीपटाचं DVDचं प्रकाशन या ठिकाणी महात्मा गांधींचे पंटू तुषार गांधी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, या सीडीचा दिग्दर्शक, या फिल्मचा दिग्दर्शक विपुल कुमार सिंग, या सगळ्यांच्या हस्ते या सीडीचं, आणि सुनील पाटील गांधी स्मारक निधीच्या नागपूर शाखेचे सचिव, या सगळ्यांच्या हस्ते या सीडीचं प्रकाशन होतं आहे. आपण सर्वांनी या सीडीचं स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. प्रकाशन झाल्यानंतर लगेच आपण ही सीडी बघणार आहोत. मराठी त्याच्यात आवृत्ती, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये ही सीडी आहे. बापू एक असं नाव जे जागतिक स्तरावर आपल्या भारत देशाची ओळख करून देतं. जगात क्वचितच एखादं राष्ट्र असेल की जिथे हा शब्द माहित नाही. हा शब्द म्हणजे माणसाच्या आयुष्यातल्या मूल्यांची परिभाषा. सत्य, प्रेम आणि अहिंसा यांच्याशी निगडित विचारधारेचं संबोधन म्हणजे बापू. एक असं नाव ज्या नावानं पूर्ण जगाला बदलून टाकलं. हो, ही महान व्यक्ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधींनी इंग्रज राजवटीविरुद्ध असहकार, अहिंसा आणि शांततापूर्ण प्रतिकार या शस्त्रांचा उपयोग केला. राजकीय आणि सामाजिक प्रगती साध्य करण्यासाठी अहिंसक विरोधाच्या त्यांच्या सिद्धांताला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. शीतयुद्धाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय शांतीदूत म्हणून गांधीजींना प्रसिद्धी मिळाली. गांधीजी भारताचे आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे मुख्य राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते. महात्मा गांधींना ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय राष्ट्रीय चळवळीचे नेते आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखलं जातं. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि आत्मिक उन्नतीसाठी ते सदैव प्रयत्नशील होते. ते कायम परंपरागत भारतीय वेशात असत, म्हणजेच सुती धोतर आणि सुती उपरणं हाच त्यांचा वेश होता. आपल्या स्वतःच्या हातांनी चरख्यावर सूत कातून त्यापासून बनवलेलं धोतर उपरणं ते वापरत असत. साधं आयुष्य आणि उच्च विचार असणाऱ्या महात्मा गांधींच्या महान अहिंसक चळवळीला मिळालेलं फळ म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. परंतु काही महिन्यानंतर 30 जानेवारी 1948च्या संध्याकाळी एका प्रार्थना सभेसाठी जात असताना हिंदू अतिरेकी तरुण नथुराम गोडसेनं बंदुकीतून गोळ्या झाडून गांधीजींची हत्या केली. आपल्या महान नेत्याच्या मृत्यूची बातमी कळताच सगळा देश शोकसागरात बुडाला. सन 1949 मध्ये गांधी स्मारक निधी
नावाची संस्था स्थापन झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, मौलाना अबुल कलाम आझाद आणि जगजीवन राम यांच्यासारखे महान राष्ट्रीय नेते या संस्थेचे सदस्य होते. या नेत्यांच्या आग्रहावरून भारतीय नागरिकांनी संस्थेसाठी आर्थिक देणग्या गोळा केल्या. या जमवलेल्या पैशामधून गांधीजींचं अपूर्ण कार्य आणि कार्यक्रम पूर्ण करण्याबरोबरच त्यांनी दिलेलं ज्ञान पुस्तक रूपानं सुरक्षित ठेवून ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करायचं होतं. अशा प्रकारे भारताच्या कितीतरी राज्यांमध्ये गांधी स्मारक निधीच्या कार्याची सुरुवात झाली. माननीय मामासाहेब देवगिरीकर त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष होते. गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्या जी वर्ध्याला बैठक झाली त्या वर्ध्याच्या बैठकीमध्ये मामासाहेब देवकरांनी खूप भावनात्मक होऊन डोळ्यात अश्रू आणून असं सांगितलं की गांधीजींचा मारेकरी हा पुण्यातला असावा याचं मला फार वैषम्य वाटतं, मला फार माझी अपराधी वाटतं आणि म्हणून मी आजपासून पूर्ण माझं जीवन याला वाहून घेतो. मी लग्न करणार नाही आणि फक्त महात्मा गांधींचं कार्य जिवंत ठेवायचं, त्यांचे विचार जिवंत ठेवायचे, त्यांचं स्पिरिट जिवंत ठेवायचं या कार्याला वाहून घेतो. संस्थेसाठी मामासाहेब देवगिरीकरांनी 10 एकर 12 गुंठे जमीन खरेदी केली. महाराष्ट्रातल्या पुण्यातील कोथरूड खेड्यातल्या या जमिनीवर 5 नोव्हेंबर 1959 रोजी गांधी भवन उभारण्याचा निर्णय घेतला गेला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यानंतर 4 महिन्यांनी 22 मे 1960 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कोनशिला समारंभ झाला. गांधी भवनाची वास्तू तयार होण्यास पूर्ण 1 वर्ष लागलं. गांधी भवनाच्या या वास्तूचं उद्घाटन 14 मे 1961 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं. काही वर्षांनंतर 2 ऑक्टोबर 1969 रोजी गांधी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सर्व राज्यांमध्ये गांधी स्मारक निधी स्वतंत्रपणे काम करेल असं ठरवण्यात आलं आणि विकेंद्रीकरण झालं. दिल्लीच्या मधून सगळ्या ठिकाणची कामं काही बघता येणार म्हणून या समिती जी होती प्रांतभा त्यांना चॅरिटी कमिशनरकडे धर्मादाय आयुक्ताकडे ट्रस्ट हे करण्यामध्ये सांगण्यात आलं, ट्रस्ट तयार करा. त्या सगळ्या ठिकाणी हिंदुस्थानात वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रांतामध्ये प्रांतभार ट्रस्ट तयार झाले आणि प्रॉपर्टी त्या ट्रस्टकडे नोंदवण्यात आली. ही नोंदणी जी झाली हा महाराष्ट्र आता गांधी स्मारक निधीचं नाव महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पडलं आणि ती नोंदणी झाली 14 ऑक्टोबर 1962 आणि तिथून पुढचं काम हे सगळं महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचं आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ही संस्था स्वतंत्रपणे कार्यरत झाली. 1962 मध्ये मामासाहेब देवगिरीकरांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेची रीतसर नोंदणी केली आणि या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष झाले. गांधीजींच्या तत्वांचा आणि विचारधारेचा प्रसार करण्यासाठीच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना झाली होती. म्हणून गांधीजींच्या मूलभूत 15 कार्यक्रमांचा अंगीकार आणि प्रसार करणं हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट मानलं गेलं. ते 15 कार्यक्रम असे होते: राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सद्भावना, सांप्रदायिक सद्भावना, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता नाहीशी करणं, दारू आणि नशिल्या पदार्थांच्या सेवनास विरोध करणं, खादी आणि अन्य ग्रामोद्योगांना प्रोत्साहन, मूलभूत शिक्षण, प्रौढ शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रसार, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांचा प्रचार आणि प्रसार, बालके, महिला
आणि विद्यार्थ्यांचा विकास, सामाजिक आणि आर्थिक समानता आणणं, पशुपालन आणि शेतीचा प्रचार प्रसार आणि विकास, शेतकरी, भूमिहीन मजूर आणि अशा वेगवेगळ्या व्यावसायिकांना मदत देण्यासाठी एकत्र आणणं, कुष्ठरोग निवारण, निसर्गोपचार. त्या काळी ज्या समस्या बनल्या होत्या अशा कल्याणकारी विषयांकडे मामासाहेब देवगिरीकरांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष देण्यात आलं. गांधीजींचे 15 कार्यक्रम जे आहेत ते चालू केले. गांधींची प्रार्थना वगैरे 2 ऑक्टोबरला इथं ते कार्यक्रम चालू केले. पुण्यतिथी साजरी करणं चालू केलं. आणि गांधींच्या 15 प्रोग्रामपैकी पहिला प्रोग्राम त्यांनी घेतला तो स्वच्छतेचा, किंवा त्याला घोषणा दिली होती भंगीमुक्त महाराष्ट्र. की महाराष्ट्रामध्ये तेव्हा जे काय संडास होते ते भंगी स्वतःच्या हाताने लोकांची घाण काढत असत. तर असं मानण्यात आलं की हा मानवतेला कलंक आहे. आणि म्हणून अनेक शिबिरं घेऊन भंग्यांनाही समजून सांगण्यात आलं की तुमच्या मुलांना शिकवा, तुम्ही हा व्यवसाय सोडा, म्हणजे तुमची उपजीविकेचा प्रश्न सुटेल. आणि संडासाचं इथे संशोधन सुरू झालं. आणि म्हणून नंतर इथे शिवाय मलपात्र संशोधन, मलपात्र निर्मिती आणि संडासाचे प्रयोग, आणि जे कार्यकर्ते होते 150-200, कारण पुढे विदर्भ आणि मराठवाडा आल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला आणि मोठा महाराष्ट्र झाला. ग्रामसफाई योजनेअंतर्गत वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या सहकार्यानं आधुनिक शौचालय बांधायची होती. म्हणून भंगीमुक्ती अभियानाअंतर्गत घराघरांमध्ये शौचालय बांधण्यावर जोर देण्यात आला. आप्पासाहेबांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी सफाई आणि भंगीमुक्तीचं काम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने करायचं असं ठरवलं. आणि त्यासाठी त्यांनी आर्थिक तरतूदही केली. पण मामासाहेबांना पुण्यामध्ये सफाई आणि भंगीमुक्तीचं काम करणारा कोणी कार्यकर्ता सापडेना. म्हणून त्यांनी आप्पासाहेब पटवर्धनांना पत्र लिहिलं की तुम्ही कोणी कार्यकर्ता या हे काम करणारा पाठवून द्या. तर मग आप्पाने मला म्हणे तोरडकर गुरुजींना मी पाठवतोय आणि ते तुमचं संयोजक म्हणून राहतील आणि ते काम करतील असं आप्पांनी कळवलं. मुख्यतः काम होतं सफाई आणि भंगीमुक्तीचं. त्यासाठी कार्यकर्ते फार इथे नव्हते. म्हणून नवीन कार्यकर्ते घ्यायला मी आधी सुरुवात केली आणि त्यांच्या निशी आम्ही भंगीमुक्तीचं काम म्हणजे प्रत्यक्ष संडास सफाई करण्याचं काम हे आम्ही सुरू केलं सावंतवाडी शहरात 1960 सालात. आजही ही संस्था राज्याच्या ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहे. निर्मल ग्राम स्वच्छता अभियान संस्थेच्या सक्रिय सहभागानं चालवलं जात आहे. पहिल्यांदा मामासाहेब देवळकर हे महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष होतेच आणि गांधी स्मारक निधीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर होते. आता ते इथले अध्यक्ष झाले महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे आणि काम सुरू झालं. अशा प्रकारे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या 2 शाखा नागपूर आणि औरंगाबादमध्ये सुरू करण्यात आल्या. 27 जुलै 1975 रोजी मामासाहेब देवगिरीकरांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सुमारे 8 महिन्यांनी 23 मार्च 1976 रोजी बाळासाहेब भारदे संस्थेचे दुसरे अध्यक्ष झाले. बाळासाहेब भारदे विधानसभेत मंत्री आणि सभापती होते. त्याशिवाय त्यांना खादी ग्रामोद्योग, हरिजन सेवा संघ आणि व्यसनमुक्ती मंडळासारख्या कितीतरी सामाजिक संस्थांच्या अध्यक्षपदाचा अनुभव होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण विकासावर चांगलाच भर दिला. बाळासाहेब भारदे यांनी या संस्थेची पुष्कळ प्रगती केली. मामासाहेब देवकरांनी एक कार्य करून फाउंडेशन ठेवलंच होतं, एक पाया रचला होता. तो पाया, त्या पायावर यांनी ह्या कार्याची इमारत पुढे आणखीन वाढवली. आणि त्यांनी मुख्यतः त्यांच्या कारकिर्दीत
टॉयलेटला बायोगॅस जोडला, महिला गॅस वगैरे, त्याचे अनेक नमुने प्रकार इथं झाले. बायोगॅस प्लांट निर्माण करणारी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ही पहिली संस्था होती. संस्थेनं राज्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये 1 लाखांहून जास्त शौचालय बांधली आणि 20,000पेक्षा जास्त बायोगॅस प्लांट आणि धूरविरहित चुली बांधल्या. समाजात राष्ट्रीय जागरूकता आणि एकता निर्माण व्हावी म्हणून बाळासाहेब भारदे यांनी गांधी तत्वे आणि मूल्यांवर आधारित अनेक सभा घेतल्या. लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी गांधी भवन परिसरात औद्योगिक परिसर निर्माण केला. आणि शिवाय बाळासाहेबांनी इथे 1.5 एकरावर संस्थेच्या मालमत्तेवर एक नोंदणीकृत अशी इंडस्ट्रियल इस्टेट औद्योगिक वसाहत तयार केली. कल्पना त्याच्यामध्ये जे ग्रामीण भागामध्ये उद्योग करायचं त्याचं इथे डेमॉन्स्ट्रेशन व्हावं म्हणून इथे उद्योजकांना मुद्दाम निमंत्रण देऊन ग्रामीण भागाशी संबंधित असं उत्पादन करायला सुरुवात झाली. 22 नोव्हेंबर 2006 रोजी बाळासाहेब भारद्यांचं निधन झालं. बाळासाहेब शेवटच्या काळामध्ये आजारी पडले. त्यांचं निधन झालं त्यावेळेला वय 93 वर्ष होतं. पण ते घरी न राहता या संस्थेतच राहिले. त्यामुळं बेड भरून का होईना पण त्यांनी काम केल्यामुळे संस्थेचं नुकसान झालं नाही आणि इथले मालमत्तेचं रक्षण झालं. ते जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांना भेटायला आल्यावर ते कामं सांगायचे, ती कामं करायचो मी आणि त्याच्यामधून त्यांच्या निर्वाणाच्या आधी 3-4 महिने त्यांनी मला सेक्रेटरी केलं होतं आणि इथली कामं मी बघत होतो. 16 डिसेंबर 2006 रोजी डॉक्टर कुमार सप्तर्षी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे 3रे अध्यक्ष बनले. अध्यक्ष होण्यापूर्वी ते याच संस्थेत सचिव पदावर कार्यरत होते. डॉक्टर कुमार सप्तर्षी अहमदनगरचे माजी आमदार आहेत. जयप्रकाश नारायणांसारख्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्व करणाऱ्या महान व्यक्तीसोबत सहकारी म्हणून डॉक्टर सप्तर्षींनी पुष्कळ कार्य केलंय. मी तरुणपणी BJ मेडिकल कॉलेजला MBBSचं शिक्षण घेत असताना माझा पुण्यामध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण आले होते, त्यांच्याबरोबर परिचय झाला आणि तिथून पुढे मी त्यांना गुरु मानला. जवळजवळ 23 वर्ष डॉक्टर सप्तर्षींनी भ्रष्टाचाराविरुद्ध आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनं केली. यासाठी सुमारे 40 वेळा ते तुरुंगातही गेले होते. बिहारच्या दुष्काळातही त्यांनी कार्य केलं होतं. क्रांती दलाची स्थापना 19 नोव्हेंबर 1967 रोजी केली आणि त्याच्यानंतर आम्ही बरेचसे महाराष्ट्रात आंदोलनं केली, विद्यार्थी आंदोलनं. त्या सगळ्यामध्ये यश मिळालं आणि जेलमध्ये खूप वेळा जावं लागलं आणि 40 वेळा अटक झाली. पण ते सगळे आंदोलन सत्याग्रही पद्धतीने केली, गांधींच्या पद्धतीनं. डॉक्टर सप्तर्षींना युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष, सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे संपादक म्हणून ओळखलं जातं. त्यांची 400हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ते भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. ही संस्था अहमदनगर जिल्ह्यातल्या खेडनगरमध्ये सुमारे 30 एकर जागेत कार्यरत आहे. मत्स्यपालन, गोपालन, शेळी मेंढी पालन आणि तुषार जलसिंचनाचं कार्य या संस्थेत चालू आहे. इयत्ता 5वी ते पदवीधर होण्याची इच्छा असलेल्यांसाठी इथं एक महाविद्यालयही सुरू आहे. या माध्यमातून तरुण नव्या पिढीला गांधीवादी विचारधारा माहीत होण्यासाठी प्रभावी पावलं उचलली जात आहेत. आज गांधी भवनाची वास्तू 10,000 स्क्वेअर फुटांमध्ये उभारलेली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही या वास्तूत अलौकिक शांततेचा अनुभव घेता येतो. गांधी भवनाच्या मुख्य दरवाजातून आत शिरताच
गांधीजींचा अर्धपुतळा आपल्याला दिसतो. त्यामुळे क्षणोक्षणी गांधीजी आपल्या सोबतच आहेत असं वाटतं. गांधी भवनात एक ग्रंथालय आणि वाचनालय आहे. या ग्रंथालयात सुमारे 33,000 पुस्तकं आहेत. त्यात गांधी विचारांवरील पुस्तकांचे खंड, अन्य साहित्यिकांची पुस्तकं, मासिकं आणि विविध वृत्तपत्रांचाही समावेश आहे. पुस्तक देवाणघेवाण, पुस्तकांची खरेदी आणि वाचनालय वर्गणी आदी सर्व कामं संगणक प्रणालीवर चालतात. गांधींची मूल्य आणि तत्वांवर आधारित पुस्तकांचं लेखन, संपादन आणि प्रकाशन करण्यासाठी स्वतंत्र प्रकाशन विभागही आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीनं प्रकाशित केलेल्या पुस्तकांची विक्रीही इथंच होते. विक्री विभागात गांधीजींनी लिहिलेली किंवा त्यांच्यावर लिहिलेली मराठी भाषांतरित पुस्तकही उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत वातावरणातील अभ्यासिकाही गांधी भवनमध्ये आहे. या वास्तूत एक मोठं आणि एक लहान सभागृह आहे. या सभागृहांमध्ये विविध कार्यक्रम वेळोवेळी होत असतात. तसंच एक वातानुकूलित सिनेमागृह आहे. त्यात एका वेळी 100 व्यक्ती एकत्र बसून सिनेमा पाहू शकतात. महात्मा गांधींशी संबंधित चित्रपटांचा संग्रह गांधी भवनकडे आहे. बालकांसाठी, तरुणांसाठी आणि विविध क्षेत्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठीही वेळोवेळी इथे चित्रपट दाखवले जातात. गांधीजींची असामान्य जीवनशैली आणि त्यांचे विचार या चित्रपटांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे सतत चालू असतं. याच परिसरात कोकण गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धनांचा अर्धपुतळा आणि स्वच्छता उपकरणांचं प्रदर्शन आहे. दहा मार्च 1990 याची स्थापना झाली. इथं बायोगॅस प्लांट आणि शौचालयाचे विविध प्रकार ठेवलेले पाहण्यास मिळतात. मानवी विष्ठेच्या वापरावर चालणारा गॅस प्लांटही इथे चालू स्थितीत अस्तित्वात आहे. याचा मुख्य उद्देश उत्सवासाठी आलेल्या लोकांमध्ये स्वच्छतेची जागृती निर्माण करणं हाच आहे. उत्सव म्हणजे दरवर्षी गांधी भवनमध्ये साजरा होणारा गांधी सप्ताह आणि अन्य कार्यक्रम. इथे जनतेने यावं, गांधी भवन त्यांना कळावं आणि त्यांनी कधीतरी मग परत इथे येऊन समजून घ्यावं. पहिल्यांदा लोक येत नव्हते इथे, तर त्याच्याकरता आम्ही गांधी सप्ताह सुरू केला. तो 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरला होतो. 2 ऑक्टोबरला असणाऱ्या गांधी जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान गांधी सप्ताह साजरा होतो. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी खास कार्यक्रम असतात. सकाळी सद्भावना रॅली काढतात. जातीय हिंसा रोखण्यासाठी आणि द्वेषाची भावना नष्ट करण्यासाठी तरुणांचं शांती दल तयार केलं आहे. सद्भावना रॅलीत शांती दलाचे तरुण सहभागी होतात आणि विविध धर्मस्थळांना भेटी देऊन आपला सद्भाव प्रकट करतात. सप्ताहात काही दिवस नृत्य, संगीत, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. या व्यतिरिक्त गांधी तत्व आणि विचारांवर आधारित वैचारिक कार्यक्रम, चर्चासत्र आणि सभाही आयोजित केल्या जातात. यामध्ये
सर्व जाती धर्म पंथाचे लोक सहभागी होत असतात. याच सप्ताहाच्या दरम्यान 7ही दिवस स्वदेशी वस्तूंचे स्टॉल्स लावले जातात. यात लघु उद्योगाशी संबंधित स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. याचा मुख्य उद्देश स्वयंरोजगार, लघुउद्योग आणि स्वदेशीला उत्तेजन देण्याचा आहे. गांधी सप्ताह समाप्त झाल्यावर 30 जानेवारी रोजी गांधी पुण्यतिथी आणि 12 फेब्रुवारी रोजी गांधी रक्षा विसर्जन दिनाचं स्मरण केलं जातं. तर इथे त्यावेळेच्या गांधीवाद्यांनी इंद्रायणी नदी जी आहे तिच्यामध्ये आळंदी येथे त्यांचं रक्षा विसर्जन करावं असं मागून रक्षा आली होती. तर 30 जानेवारीला हत्या झाली. 12 दिवसामध्ये ते रक्षा आली आणि ते रक्षा विसर्जन 12 फेब्रुवारी 1948ला झालं. तर त्याचा स्मृती दिन म्हणून आम्ही तिथे जाऊन प्रार्थना म्हणतो घाटावर, इंद्रायणीच्या घाटावर. तो रक्षा विसर्जन स्तंभ आहे, त्या स्तंभाच्या ठिकाणी आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि तिथल्या शाळा कॉलेजच्या लोकांना आम्ही तिथे बोलवतो घाटावर. या व्यतिरिक्त 2007 मध्ये गांधी कथाकथन, 2010 मध्ये साऊथ एशिया संमेलन आणि 2012 मध्ये परिवर्तनवादी युवक संमेलन झाली. अशा सारखी संमेलनही आयोजित केली जातात. दुसऱ्या धर्माबद्दलची माहितीच नसते तर त्याच्याबद्दल प्रेम कसं निर्माण होणार. म्हणून पुण्यामधले सिनेगॉग, गुरुद्वारा, मंदिर, मशीद या सगळ्यांमध्ये ही मुलं जातात आणि आम्ही शांतीचा संदेश देण्याकरता गांधींच्या काळातलं जे अपूर्ण कार्य पण त्यांची इच्छा होती ते शांती दलीचं स्थापन केलेलं आहे की वर्षभर ठिकठिकाणी तरुणांशी चर्चा करण्याकरता इथून तरुणांच्या टीम जायच्या आणि अगदी गडचिरोलीपासून इकडे कोल्हापूरपर्यंत आम्ही कोणती मुलं पुरोगामी होणार, कोणाला परिवर्तन पाहिजे, जुन्या गोष्टी नकोत, जातपात नको, धर्माचा द्वेष नको, असे मुलांचं आयडेंटिफिकेशन केलं. त्यांचे पत्ते गोळा केले. तसे 5-6 हजार पत्ते गोळा झाले आणि त्याच्यावर आम्ही इथं परिवर्तनवादी युवक संमेलन म्हणून घेतलं, ज्याला आज आपण सार्क कंट्रीज म्हणतो. त्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव ह्या सगळ्यांच्या मध्ये आपले मैत्रीचे संबंध पाहिजेत आणि सिव्हिल सोसायटी म्हणून सरकारच्या पातळीवर काय व्हायचं ते होईल. आपण नागरिकांनी एकमेकांकडे जायला पाहिजे म्हणून आम्ही एकदा साऊथ आशिया संमेलन इथे घेतलं होतं. या सर्व उपक्रमांद्वारा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समाजातल्या नव्या पिढीला गांधी विचारांनी प्रभावित करण्याचं काम करीत आहे. गांधी मूल्यांवर आधारित चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहे. स्वयंरोजगार, लघुउद्योग, शिक्षण विषयक आणि स्वदेशीच्या प्रसारासाठी गांधी भवन परिसरात समविचारी संस्थांच्या सहकार्यातून वेगवेगळे उपक्रम चालवले जातात. स्वयंरोजगाराअंतर्गत महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संस्था कार्यरत आहे. तर दुसरीकडे गांधीवादी शिक्षण नीतीच्या अंतर्गत मूलभूत शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या समविचारी संस्थांना गांधी भवन मदत करते. आजोळ, अबनॉर्मल होम, ग्राममंगल संस्था या सर्व संस्था बालकांचे मूलभूत शिक्षण आणि नई तालीम यावर आधारित शाळा चालवतात. अबनॉर्मल होम ही एक अशी शाळा आहे ज्यात मानसिक दृष्ट्या कमजोर मुलांना शिक्षण दिलं जातं. आजोळ हे पाळणाघर आणि बालवाडी म्हणून कार्यरत आहे.
ग्राममंगल संस्था शिकते घर नावाची शाळा चालवते. या शाळेत गांधी तत्व आणि विचारांवर आधारित प्राथमिक शिक्षण दिलं जातं. याबरोबरच परिसरात गांडूळ खत प्रकल्पाद्वारा नैसर्गिक खत निर्मिती करण्यात येते. दर रविवारी या परिसरात आठवडी बाजार भरतो. स्थानिक शेतकरी आपापली उत्पादनं इथं विक्रीसाठी आणतात आणि यातून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचं योग्य मूल्य मिळतं आणि शेतकऱ्यांमध्ये आत्मनिर्भरता येते. सध्या महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी या संस्थेचे विश्वस्त आहेत. अण्णा हजारे, शंकरराव चव्हाण आणि लेडी प्रेमलीला ठाकरसी यांच्यासारखे समाजसेवक पूर्वी या संस्थेचे विश्वस्त होते. या विश्वस्तांच्या देखील वेळोवेळी बैठका सभाचर्चा होत असतात, ज्यात विशेषतः सध्याच्या समस्या आणि घटनांवर चिंतन मंथन होतं. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की धर्म, भाषा, जाती आणि वंश याच्या आधाराने द्वेषावर आधारित जे राजकारण आणि हिंसाचार माजलेला आहे तो फक्त आपल्या देशासमोरच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या समोर एक मोठं आव्हान म्हणून उभा आहे. याचा सामना करायचा असेल तर प्रेमाची आणि सद्भावनेची राजनीती आपल्याला धारण करावी लागेल आणि त्यासाठी महात्मा गांधींचे विचार आणि महात्मा गांधींचे आयुष्य हे प्रेरणारूपी ठरू शकतं. त्याद्वारे आपण या संपूर्ण मानवजातीला आणि आपल्या देशाला एकात्मतेच्या धाग्यामध्ये बांधू शकतो. त्या दिशेने आपण सगळ्यांनी प्रवास करावा आणि आचरण करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. गांधीजींना त्या काळात विरोध करणारे आणि ज्यांनी शेवटी त्यांची हत्या केली अशा लोकांचं गांधींच्या विषयी गैरसमज पसरवणं हे तेव्हापासूनच चालू होतं की गांधीजींबद्दल वाईट म्हणायचं असेल तर आधी गांधीजी समजून घेतले पाहिजे. गांधीजीबद्दल तुम्ही काही मत बनवलं तरी आमचं काय म्हणणं नाही, पण तुम्ही गांधीजी जाणून मग मत बनवा. लोकांचं ऐकून, विशेषतः अफवा ऐकून मत बनवू नका. फार अपप्रचार गांधींच्याबद्दल झालेला आहे, त्याच्यापासून आपण मुक्त राहायला पाहिजे. तरच आपण भारत नावाचा नवा देश बांधण्याला काहीतरी सहाय्यभूत ठरू शकतो. कुठल्याही संस्थेच्या कामाचं डॉक्युमेंटेशन करणं हे फार महत्त्वाचं असतं. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या आधीच्या सगळ्या विश्वस्तांनी, नेत्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. हे सगळ्याच्या सगळ्या फिल्ममध्ये आलेले असा आमचा दावा नाही आहे, पण महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या लोकांना निदान माहिती व्हावी की कुठल्या पद्धतीने या संस्थेने काम केलेलं आहे, संस्था उभारताना किती लोकांचे याच्यामध्ये हातभार लागलेले आहेत. या DVD च्या प्रकाशनाच्या समारंभासाठी आपण सगळे आलात
खरं तर गांधींचं एक महत्त्वाचा भाग होता की महात्मा गांधी स्वतःबरोबर एक घड्याळ ठेवायचे आणि फक्त घड्याळ वापरायचे नाही तर घड्याळ खऱ्या अर्थाने त्याचा वापर करायचे आणि काटेकोरपणाने त्याचा उपयोग करायचे. कोणाला अपॉइंटमेंट दिलेली असेल तर ते 2 मिनटं संपली की ते पूर्ण करून त्यांना घालवायचे. आज या दृष्टीने आमचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला याबद्दल मी आपली क्षमा मागतो आणि खरं तर ते या फिल्मच्या निमित्ताने असं होणं हे उचित नाही. पण हे झालेलं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता ज्यांनी या CDचं प्रकाशन केलेलं आहे आमचे विश्वस्त आणि महात्मा गांधींचे पणतू श्री तुषार गांधी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि मनोगत व्यक्त केल्यानंतर या DVD निर्मितीमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतलेला आहे त्यांना त्यांच्या एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तत्पूर्वी डॉक्टर कुमार सप्तर्षींना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तुषार गांधी यांचं स्वागत करावं. तुषार गांधी संस्कृती विश्वस्तच आहे आणि उपचार म्हणून त्यांच्या डॉक्टर कुमार सप्तर्षी जी, अनवर राजन जी आणि आपण सर्वांना नमस्कार करतो. आणि नेहमीप्रमाणे आपली परवानगी घेतो की हिंदीत बोलू द्या मला, कारण मराठी बोलू शकतो पण एवढा कॉन्फिडन्स नाही आहे की मराठीत पूर्ण माझी जे सांगायचं आहे ते सगळं सांगू शकतो. इट्स फाइन. पण ये बहुत ज़रूरी है कि जो ये संस्थाएं की गई थी उनके बारे में, उनका इतिहास और उनका वर्तमान, इसके बारे में लोगों को समझ में आए, इस तरह से कुछ पेशकश की जाए. ये संस्थाएं उस काल में गठित की गई थी जब भारत पे एक संकट आया हुआ था. विभाजन के घाव हरे थे. उसी दरमियान बापू की हत्या भी की गई और समाज में कई प्रकार की दरारें उभरती हुई दिखाई दे रही थी. उस काल के नेताओं ने ये समझा कि इनको अगर सुलझाना होगा, इस मुल्क को मुल्क बनाए रखना होगा, इसके जो सारे रहवासी हैं उनको बांध के रखना होगा एक डोर में, तो हमें कार्यक्रम करने के लिए संस्थाओं की ज़रूरत पड़ेगी. और इसलिए उस ज़माने में ऐसी सारी संस्थाएं संगठित की गई और बहुत ही प्रखर कार्यक्रम उसमें होते रहे. आज भी हम फिर से उस कगार पे पहुंचे हैं जहां हम माने ना माने हमारे देश में दिलों का बंटवारा हो गया है. चाहे वो धर्म के नाम पे हो, चाहे जाति के नाम पे हो, चाहे इकोनॉमिक स्टेटा के नाम पे हो, अब तो जेंडर के नाम पे भी हो रहा है. और एक दुष्प्रचार जोरों से किया जाता है इन सब चीज़ों को जस्टिफाई करने के लिए. इसलिए अब वापस ये ज़रूरी होता है कि ये जो संस्थाएं हैं वो आज जो भारत पे संकट आया है उसके खिलाफ उसी प्रकार से कार्यरत रहे. मैं बम्बई में एक संस्था है लोक सेवा ट्रस्ट करके, वो मेरे चाचा कांति गांधी ने शुरू की थी. उसमें उन्होंने बहुत एक छोटा प्रकल्प लिया था, लेकिन उसकी असर आज भी उस ज़माने के लोगों को जब मिलता हूँ तो वो लोग याद करते हैं. वो साल में 3 या 4 दफ़ा सम्मान समारोह करते थे और उसमें जो कपल्स थे जिन्होंने इंटर रिलीजियस, इंटर कास्ट मैरिजेस की थी, उनका सम्मान किया जाता था. और जिनमें दोनों पार्टनर्स ने शादी के बाद भी अपने अपने धर्म के मुताबिक अपना जीवन जिया था, किसी ने परिवर्तन नहीं किया था. वैसे जो कपल्स थे उनका सम्मान होता था, प्रीति भोज होता था. सम्मान से ज़्यादा प्रीति भोज होता था. वो सब आपस में मिलते थे, बातें करते थे. पिछले साल मैं गुजरात विद्यापीठ में था अहमदाबाद में. वहाँ मेरे एक मित्र ने ऐसे ही 6-7 जो कपल्स हैं अहमदाबाद में 2002 के बाद जो वातावरण है
उसमें हिंदू मुस्लिम, हिंदू क्रिश्चियन, मुस्लिम क्रिश्चियन ऐसी जो शादियां हुई है और उनका जीवन 2002 पहले, उनकी शादी के वक्त के उनके इश्यूज, 2002 के पहले का उनका जीवन और 2002 के बाद का जो जीवन है, उसके ऊपर एक सुंदर छोटी सी फिल्म बनाई थी। कई लोगों को लगा कि इसका अर्थ क्या है, पर अर्थ ये है कि हम ये समझ सके कि आज भी जब हमारे अंदर इस बहुत ही एक्सपर्ट तरीके से दिलों को बांटने की चेष्टा हो रही है, तब ऐसी मिसालों को उजागर करने से हम में वो भावना आ सकती है कि नहीं, हम साथ मिल के भी रह सकते हैं, एक मुल्क के नाम पे भी रह सकते हैं। मुल्क सिर्फ कोई एक नारा बोलने से मुल्क नहीं बनता। मुल्क अगर जीवंत ना हो, उसके लोगों, उसके जो घटक है वो सारे एकत्रित ना आए, तब तक मुल्क नहीं बनता। क्योंकि सरहदें तो बनती है, भूखंड बनता है, लेकिन मुल्क एक हृदय का जज्बा होता है। अगर वो हृदय का जज्बा ना हो तो मुल्क बेमायने हो जाता है, उसका कोई मतलब नहीं रहता। और इसलिए ये बहुत ज़रूरी है कि मैं समझता हूँ कि ऐसी संस्थाओं में रिवाइवल होना बहुत ज़रूरी है। मैं बुज़ुर्गों की माफ़ी लेकर ये बात करूँगा कि जिन लोगों को अब व्हीलचेयर्स और स्ट्रेचर्स का खुद को सहारा लेना पड़ रहा है, वो बापू को कैसे उठाएंगे? बापू को अगर समाज में वापस लाना होगा तो मजबूत कमर और मजबूत कंधे लगेंगे। युवाओं का काम ये होगा। इन्होंने अपने युवा समय में जो काम किया है उससे प्रोत्साहन लेना पड़ेगा, उसकी मिसाल बननी पड़ेगी। क्योंकि वो जो जज्बा था, वो जो ज्वाला थी, वो अब एक्सपीरियंस में कन्वर्ट हुई है। युवाओं को उन्होंने जैसे अपना जीवन पूरा होम दिया, आपने देखा गांधी स्मारक निधि में भी इस संस्था को बनाने के लिए कितने लोगों ने अपना जीवन पूरा कुर्बान किया है इसके लिए। इस डीवीडी का मतलब ये नहीं है कि उनकी वाहवाह की जाए। इस डीवीडी का मतलब ये है कि उनका उदाहरण का अनुकरण हो। अगर वो नहीं होगा तो ये डीवीडी फेल हो जाएगी। क्योंकि ये जो पीढ़ी थी, उनका सम्मान उनका कार्य था, और उस कार्य की याद ताज़ा रखना, वो उनका सम्मान कंटिन्यूसली चलता है। उनको कोई तमखों की ज़रूरत नहीं है, मेडल्स की या सम्मानों की ज़रूरत नहीं होती है। उनके कार्य के नतीजे का ही उनका सम्मान है। और इसीलिए अगर उससे प्रोत्साहित नहीं होंगे तो हम आगे नहीं बढ़ पाएंगे। आज दुष्प्रचार और झूठ के प्रचार को एक बहुत साइंटिफिक रूप से किया जाता है। पिछले दिनों में बापू पे अटैक्स जो किए गए हैं, जिनको जानकारी है वो ये जानते हैं कि उसमें झूठ कितना है। जिनको जानकारी नहीं है वो झूठ इतना अधिकृत रीत से कहा जाता है कि उनको मानना ही पड़े। अरुंधति रॉय ने कह दिया कि गांधी हिंदुस्तान का सबसे बड़ा कॉरपोरेट एनजीओ था। आज के उपलक्ष्य में जब कॉरपोरेट एनजीओ की बात होती है तो एक अलग परिकल्पना निकलती है। लेकिन क्योंकि आज के ज़माने में कॉरपोरेट एनजीओज एक सत्य है, जो कॉरपोरेट्स अपनी खुदगर्जी के लिए एनजीओ स्पॉन्सर करते हैं और उसमें काम करवाते हैं, उसमें समाज सेवा नहीं होती, उसमें स्वसेवा होती है। वो पीआर होता है, उसको देते हैं नाम वो लोग सीएसआर, पर वो होता है पीआर। वो कॉरपोरेट एनजीओ है। हाँ, बापू के दोस्त थे धनी, बहुत धनी, बेहद धनी लोग बापू के दोस्त थे। सबसे पहला अनुदान बापू को साउथ अफ्रीका में उनकी चलवल शुरू करने के लिए जमशेदजी टाटा ने हिंदुस्तान से भेजा था। हाँ, कॉरपोरेट उनको मदद करते थे। वापस हिंदुस्तान में आए तो बिरला जी उनके सबसे
करीबी दोस्तों में से एक थे। बजाज परिवार को तो उन्होंने गोद में ही ले लिया था। जो लोग ये जानते हैं और जो लोग ये जानते हैं कि बापू की हत्या हुई तब वो बिरला हाउस में रहते थे, वो पीढ़ी ये बात से एकदम से प्रभावित हो जाएगी कि हाँ वो कॉरपोरेट एनजीओ ही था, तभी तो बिरला हाउस में रहता था। लेकिन बिरला हाउस में वो अपनी मर्जी से नहीं रहते थे। जब वो आखिरी वक्त दिल्ली पहुंचे तो उन्होंने तो यही कहा था कि मुझे हरिजन बस्ती में मेरा जो घर था उसी में मुझे ले जाइए, पर वहां तब रेफ्यूजी कैंप लगी हुई थी और जो हमारे आज़ाद हिंद की सरकार थी, उनके मिनिस्टरों को वहां जाने आने में दिक्कत हो सकती थी। इसलिए उन्होंने बिरला हाउस में बिरला जी से कह के 2 कमरे बापूजी को दिलाए, क्योंकि सरकारी दफ्तरों से और पार्लियामेंट से बिरला हाउस जाना बहुत आसान था। तो ये नहीं था कि बिरला का पूरा महल बापू को मिला था, 2 कमरों में वो रहते थे। पर जब अरुंधति रॉय कहती है कि गांधी एक कॉरपोरेट एनजीओ था, तो उनका अंत बिरला हाउस में होने के कारण हम लोग सब कहेंगे कि हाँ कुछ सत्य तो लगता है उसमें। लेकिन वही गांधी जब बिरला की कलकत्ता की मिल में हड़ताल हुई तो कामगारों के साथ जाके खड़े हुए और बिरला को कहा कि तुम्हारी भूल है, तुम्हें कामगारों की शर्त माननी होगी और उनके साथ न्याय करना होगा। उन्होंने कामगारों की स्ट्राइक तोड़ने के लिए बिरला का एजेंट बन के नहीं गए। वो जब जमनालाल बजाज ने ये तय किया कि अब मेरी जो 4 मिलें हैं वो बहुत बढ़िया चल रही है, इसलिए अब मैं दूसरी 2 मिलें शुरू करूंगा, तो बापू से आशीर्वाद लेने गए तो बापू ने उनको कहा कि तुझे कितनी भूख है, और 4 मिलों से तू संतुष्ट नहीं हो रहा है तो तू और 2 मिल खोलेगा तो भी संतुष्ट नहीं होगा, अब बस कर। ये कॉरपोरेट एनजीओ का लक्षण नहीं होता। अगर वो कॉरपोरेट एनजीओ होते तो जमनालाल बजाज को कहते और 10 मिल खोल दे और उन सब में से मुझे पैसे भिजवाते रहना। उन्होंने मना किया उनको। वो लेते थे पैसा अपने कार्य के लिए। आज भी कुछ अच्छा करने के लिए पैसे की जरूरत पड़ती है, लेकिन उस पैसे के लिए आप अपने आदर्शों को बेचते हैं या आदर्शों पे अड़े रहकर उस पैसे को ठुकरा देते हैं, उससे आपकी आइडेंटिटी बनती है। उसके बाद जस्टिस काटजू ने हमला बोल दिया, बोले ब्रिटिश का एजेंट था वो, और इसीलिए आज ब्रिटेन की पार्लियामेंट के सामने उनका एक प्रतिमा बना रहे हैं। वो भगत सिंह की नहीं लगाई, सरदार पटेल की नहीं लगाई, नेताजी सुभाष चंद्र बोस की नहीं लगाई, इसलिए बापू ब्रिटिश के एजेंट थे। लाला लाजपत राय को लाठी मार के मार डाला, बापू को लाठी नहीं मारी। बापू को कितनी बार लाठियां मारी साउथ अफ्रीका में, वो जाके देखो। क्या साउथ अफ्रीका में उनके साथ उसी वर्ताव से काम किया था? लेकिन साउथ अफ्रीका से आया तब वो सेनापति एक विजयी सेनापति बन के आया था हिंदुस्तान में, और ब्रिटिशरों के ऊपर उनकी एक साख बनी थी। ब्रिटिश जान गए थे कि ये इंसान कुछ और है और हमें हरा सकता है, और इसलिए अगर उनके साथ उन्होंने व्यवहार अलग तरीके से हिंदुस्तान में किया तो इसका ये मतलब नहीं था कि वो उनके एजेंट थे। हाँ, प्रथम विश्व युद्ध में उन्होंने ब्रिटिश लश्कर के लिए लोगों को सिलेक्ट करवाने के लिए प्रचार किया था कि हम उनके सहभागी बन के उनकी मदद करें। लेकिन जब दूसरा विश्व युद्ध हुआ तो ये जान गए थे कि ये खुदगर्ज ब्रिटिश जो है वो उनकी गरज पड़ने पर तो अपने पास से मदद लेते हैं, लेकिन उसके बाद मुखर जाते हैं। तो उन्होंने कहा कि हमको आज़ादी दे दो, आज़ाद मुल्क बन के हम आपके दोस्त बन के लड़ेंगे, लेकिन उसके पहले नहीं। ब्रिटिश एजेंट ऐसा नहीं करता। ब्रिटिश एजेंट उनके साथ उनके संकट समय में कंधे से कंधा लड़ा के खड़ा हो जाता था, क्योंकि वो उसका कर्तव्य होता था। कई लोग हिंदुस्तान में उनके साथ उस वक्त खड़े हो गए थे
जो आज देशभक्ति का ढोंग करते हैं, वो दूसरे विश्व युद्ध में ब्रिटिशरों के एजेंट ही थे। जब क्विट इंडिया मूवमेंट चल रही थी तो ब्रिटिशरों को मदद करने के लिए वो ही भागे थे। एजेंट कौन था वो जस्टिस काटजू ने पहले समझना चाहिए था। पर ये एक इकलौती बात नहीं है, ये एक व्यूह रचना है जो 30 जनवरी 1948 से शुरू है, क्योंकि उन्होंने एक व्यक्ति को मारा, पर उस व्यक्ति के खून से उस विचारधारा को इतना ताकत मिली कि उस विचारधारा से वो डर गए, और तब से आज तक उस विचारधारा को भ्रष्ट करने की कोशिश बहुत ही ढंग से सिस्टमैटिकली करते हैं वो। अनफॉर्चुनेटली जो बापू के भक्त थे, गांधीयंस थे, उन्होंने बापू की सबसे जो एक उपदेश था उसको स्वीकृत कर लिया कि कोई एक गाल पे तमाचा मारे तो दूसरा गाल धर देना, पर कोई एक कान में झूठ बोले तो दूसरे कान में उस झूठ को पहुंचने नहीं देना, ये बात भूल गए। वो 3 बंदर जो है वो प्रतीक ये था कि झूठ का प्रचार कान बंद करके सुन मत, उसके तरफ नजरअंदाज नहीं होना। जब कोई गुनाह बने तो आंखें बूंद नहीं लेना, और जब चिल्लाने का वक्त आए तब मौन व्रत नहीं लेना। ये अर्थ हम भूल गए, और इसलिए उस दुष्प्रचार के सामने हम लोग कमजोर पड़ते दिखाई देते। अभी नेताजी सुभाष चंद्र को लेके भी एक दुष्प्रचार किया जाता है। अटैक नेहरू पे है, लेकिन उसके पीछे अगर आप उद्देश्य देखेंगे तो अटैक बापू के ऊपर है, क्योंकि नेहरू को बापू ने बनाया। आप सोशल मीडिया पे देखेंगे तो वो लोग ये बापू पे इल्जाम लगाते हैं कि भगत सिंह को गांधी ने मारा और नेताजी को नेहरू से मरवाया। अब अगर आप इतिहास देखेंगे उसको समझे बगैर, तो ये पता चलता है कि हाँ, बापू ने नेताजी को जब कांग्रेस से निकालने की चेष्टा की गई तो उन लोगों के इसका साथ दिया जिन्होंने नेताजी को निकलवाया। क्यों निकलवाया? हर पक्ष में मतभेद होते हैं, मतभेद के साथ कोई पक्ष जी नहीं सकता। कांग्रेस तभी एक पक्ष नहीं था, कांग्रेस एक आंदोलन था, और उस आंदोलन में विघटन को जगह नहीं थी, मतभेद को थी। लेकिन मतभेद के कारण अगर वो संघर्ष कमजोर पड़ रहा हो तो उस संघर्ष को बचाना जरूरी था। और आप देखिए, सुभाष चंद्र बोस की नीति हिंसा के तरफ थी। वो गलत थी या नहीं थी उसके ऊपर चर्चा नहीं कर रहे हैं, पर उनकी आस्था हिंसा में थी। और तब तक के पूरे आंदोलन के जो सेनापति थे उनकी आस्था अहिंसा पे थी, और अहिंसा के रास्ते से वो चल रहे थे। अब उन 2 धाराओं को जोड़ के कैसे चला जा सकता था? आज भी नहीं कर पाते हैं। आज भी जहां अलग अलग विचारधारा के लोग अपने किसी मतलब के कारण साथ आए हैं, वो टिक नहीं पाए। दिल्ली में देख रहे हैं आप। तो उस जमाने में तो ये बहुत जरूरी था कि जिस चीज से एकता को खतरा पहुंचे उस चीज के ऊपर उसका इलाज इमीडिएटली किया जाए। अभी मैंने एक लेख लिखा है जिसमें कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी में से मुझे बापू और नेताजी, बापू ने नेताजी पे लिखा हुआ एक पत्र, और नेताजी की जयंती कौन थी? 24 जनवरी नहीं, 12 नहीं, 21, 22 जनवरी की, 23 जनवरी, वन ऑफ द टू। हाँ, 23 जनवरी 1948 को प्रार्थना सभा में जो प्रवचन बापू ने किया उसमें उन्होंने नेताजी को श्रद्धांजलि दी। उसकी टेक्स्ट और उस खत को, जब उन्होंने वो खत लिखा था जब उन्होंने सुभाष बाबू के लिए कांग्रेस में रहना असंभव कर दिया था,
तब नेताजी को वो लिखते हैं कि तुझे खो रहा हूं तो मुझे मेरा एक बेटा खोने का गम हो रहा है, और मेरी दिल मुझसे ये कह रहा है, प्रार्थना कर रहा है कि कभी तू मुझे समझ पाएगा और वापस मेरे पास चला आएगा। उस दिन मैं अपने आप को धन्य समझूंगा। ये बात पढ़ने के बाद कोई भी अगर ये कहे कि बापू ने सुभाष चंद्र बोस पे अन्याय किया, तो मुझे लगता है वो कहने वाले को समझ कम होगी तो ही वो हो सकता है। इस काल में जब इस तरह से बहुत ही समझ विचार से बापू पे हमले किए जा रहे हैं सब जगहों से, तब ये बहुत जरूरी होता है कि ऐसी जो संस्थाएं हैं वो संस्था फिर सामने आए और सत्य का प्रचार उतने ही प्रखर तरीके से करे, और उन लोगों के सामने नहीं जिनको ये सब सत्य पता है, पर उन लोगों के सामने जिनके ऊपर झूठ का प्रभाव ज्यादा है, जिनकी अकल और नजर कुंठित हो गई है झूठ के कारण। और इसलिए ये जरूरी है कि ऐसी जो प्रयोग किया गया है, ऐसे प्रयोगों से उन संस्थाओं को पुनर्जागृत और कार्यरत करना चाहिए, और उनमें ऐसे कार्यक्रम जो उनके पार्श्वभूमि में हुए हैं उनको वापस उतने ही ताकत से, उतने ही प्रखर तरीके से समाज में लाने के लिए उनको मजबूत करना होगा। और वो मजबूत तब होंगे तब जब लोग वॉलंटरीली उनको चंदा देंगे, या फिर कॉरपोरेट्स ने किसी कारणवश नहीं लेकिन दान करने के रूप में, सेवा करने के रूप में वो पैसा देंगे उनको। वरना आज के जमाने में ये पॉसिबल नहीं हो सकता। आज ये इसी हॉल में ये कार्यक्रम करना है, ठीक है अपने घर के अंदर का हॉल है, फिर भी खर्चा होता है। इसलिए ये जरूरी है कि लोग उसको समझे कि कब तक ये संस्था ऐसे कार्यक्रम अपने ही बलबूते पे कर सकेगी। ये बहुत जरूरी है सोचना उन लोगों के लिए जो समझते हैं कि ऐसी संस्थाएं और ऐसे विचार फैलाने वाले लोग टिकना बहुत जरूरी है हमारे पास, वरना ये सब बिखर जाएगा, और ये बिखरेगा तो मुल्क को संभालना असंभव हो जाएगा। क्योंकि ये वो ग्लू है जो हमारे मुल्क के जो अलग अलग पुर्जे हैं उनको सबको जोड़ के एक मुल्क के रूप में हमको रख रहा है, वरना वो पुर्जे टूट जाएंगे। और जैसे ब्रिटिशरों ने कहा था कि अगर हम चले जाएंगे तो तुम्हारा अस्तित्व नहीं रहेगा, तुम झगड़ झगड़ के मर जाओगे। 60 साल तक तो एक प्रेरणा, एक विचार ने हमको बांध के रखा था। अब वो विचार हम पर हावी हुआ है जो हमको एक बना के रखने के पक्ष में ही नहीं है, जो हमारे सारे जो अव्यय है पुर्जे पुर्जे ढीले करके अलग करने की चेष्टा कर रहा है। महाराष्ट्र में जो बीफ बैन किया गया है, अडवाणी जी हमेशा ये कहते थे कि कांग्रेस जो माइनॉरिटीज हैं उनका तुष्टीकरण करती है। ये बीफ बैन सवर्ण हिंदुओं का तुष्टीकरण कर रहा है। भले सरकार कोर्ट में कुछ भी कहे कि गौ वंश के लिए उनको बहुत आदर है, प्रेम है, उसका संवर्धन करने के लिए ये कर रहे हैं, तो कसाई की छुरी के नीचे मरे या तुम्हारे कचरे के डिब्बे के ऊपर प्लास्टिक खा खा कर पेट में प्लास्टिक भरने के बाद तड़प तड़प के वो मरे, संवर्धन कहां हो रहा है? गोवंश का संवर्धन कहां हो रहा है? आपको इतना प्यार है तो क्यों आपके उकरड़ों के ऊपर जो जहां पहले सुअर होते थे वहां आज गायां हैं? और ये लावारिस नहीं है, इनके मालिक हैं, मंदिरों के बाहर सुबह जाके उनको बांधते हैं, पैसा कमाते हैं।
और फिर छोड़ देते हैं कि जाके बाकी का दिन कचरा कूड़ा खाओ। अभी अभी मैं एक वेटरनरी सर्जन के साथ बैठा था, वो कह रहे थे उत्तराखंड में उनको ऑटोप्सी करनी पड़ती है। बोले ये जो गाय है बैल है, उनको सबको जब मरते हैं ऑटोप्सी करते हैं, बोले जब पेट काटते हैं तो हम डर जाते हैं। ऐसे ऐसे कीड़े, ऐसे ऐसा करकट, और बोले कम से कम एक गाय के पेट में से 5 से 10 किलो प्लास्टिक निकलता है। ये कौन सी संस्कृति है जो ये बात कहती है कि गौ मेरी माता है? और जैसे माताओं को ऊपर बेवा बनने पर वृंदावन की गलियों में छोड़ के आते हैं, वैसे गायों को उकरड़ों पे छोड़ के आते हैं। कौन सा गौ संवर्धन होता है? कौन सा गोवंश प्रेम होता है? ये सिर्फ इसलिए किया गया है कि जिन सवर्ण हिंदुओं को यह कहा गया था कि बाकी के सब मुसलमान और क्रिश्चियनों का तुष्टीकरण कर रहे हैं, तो अब हम तुम्हारा तुष्टीकरण करेंगे। और मुसलमानों को और क्रिश्चियनों और दलितों को यह संदेशा दिया जा रहा है कि अब तुम्हारी नौबत है, रहना है तो गुलाम बनकर रहो, वरना चले जाओ, हमें परवाह नहीं है। कसाईयों के लिए हमदर्दी मुझे है, इसलिए है कि महाराष्ट्र में गो हत्या का बैन आने के पहले, बीफ बैन, गो हत्या का बैन तो बहुत पहले हुआ था, अब बाकी को भी बंद कर दिया, बीफ बैन इसको बोलना चाहिए। उसके पहले वो जो कसाई थे वो लीगल काम करते थे, वो इलीगल नहीं था, लीगल काम करते थे, ईमानदारी से अपना भरण पोषण करते थे, एक रोजगार कमाते थे। एक दिन में एक दस्तखत ने उनको सबको बेरोजगार कर दिया, और सरकार ने उनको कोई रिलीफ पैकेज दिया नहीं, उनको कोई ऑल्टरनेटिव ऑक्यूपेशन के लिए कोई इंतजाम किया नहीं। बस एक सिग्नेचर के साथ उनको सबको उनके नागरिकत्व का अधिकार उनसे छीन लिया गया। किस सरकार ने ऐसा किया है? किस सरकार ने कभी भी इस तरह से लीगली ऑक्यूपाइड लोगों को बेरोजगार कर दिया है और उनकी रोजी रोटी सब छीन लिया? सिर्फ कसाई ही क्यों, चर्मकारों का क्या? अब ये लॉ है कि औरत को छेड़ो तो 5 साल, और आपके पास बीफ या बीफ का प्रोडक्ट मिल जाए तो 7 साल और 10,000 रुपया दंड। ये कहां का न्याय है? इसका मतलब कि कोई चर्मकार जूता बना रहा हो, उसके पास चमड़ा हो, तो कोई भी जाके ये कह सकता है कि ये गाय का चमड़ा वापर रहा है, इसके ऊपर केस करो। फिर उस गरीब चर्मकार को यह साबित करना पड़ेगा कि ये गाय का चमड़ा नहीं है। ये कहां का न्याय है? ये कहां का इंसाफ है? और ये कहां का प्रजातंत्र है? पर कोई आवाज उठाता नहीं है, क्योंकि सवर्ण हिंदू नाराज हो जाएंगे। हिंदू राष्ट्र का ये पहला कदम है। ये पॉलिटिकल प्रचार मैं नहीं कर रहा हूं, ये एक सामाजिक बात है। हमारे समाज, हमारे राष्ट्र के अस्तित्व का सवाल है। क्योंकि वो जो पूरा, जिसको मराठी में खाटिक वर्ग बोलते हैं, वो सारा आज ये सोच रहा है कि ये मेरा मुल्क नहीं रहा, अब मेरा क्या होगा। और ऐसे में अगर ISIS या LET इधर आके उनको कहता है कि लड़ो, तोड़ो फोड़ो, तो शायद कुछ होगा, तो उनकी तरफ वो प्रेरित हो जाए तो बुरा क्या, झूठा क्या? ये सोचना होगा हमें। हम चाहे हिंदू हो, हम चाहे सवर्ण हो, हमें हिंदुस्तानी पहले बनना पड़ेगा। अगर हम नहीं बन पाते हैं तो वंदे मातरम बोलने से हमारी राष्ट्रभक्ति कभी भी साबित नहीं हो सकती। वंदे मातरम हमारी धड़कनों में हो तो ही सार्थक है।
वरना ढोंग है सारा। और आज हर चीज में दंभ और ढोंग का प्रचलन बढ़ गया है इस समाज में, और इसलिए ये बहुत जरूरी है कि ऐसी संस्थाओं में ये आवाज फिर से बुलंद होती जाए और फिर से समाज में एक प्रति विचार, एक विद्रोही विचार प्रेरित करता जाए लोगों को। वरना प्रेरणा नहीं रहेगी तो हमारा अस्तित्व नहीं रहेगा। मुझे नाज है कि मैं विश्वस्त हूं इस संस्था का, कि जहां पहले भी और जिसका अस्तित्व भारत के अस्तित्व को मजबूत और सुदृढ़ बनाने के लिए इसकी नींव रखी गई थी, उसके साथ मुझे संलग्न होने का ये मौका मिला है। लेकिन अब परीक्षा का वक्त है। सीता ने जैसे अग्नि परीक्षा दी थी, वैसे ही सेक्युलर इंडिया ने अग्नि परीक्षा देनी पड़ेगी। और उसमें से जैसे होलिका ने प्रहलाद को बचा के निकाला था, वैसे कल के भारत को इस जुआर में से बचा के निकालना पड़ेगा। और एक आवाज ये कर सकती है, और वो है गांधी विचार। इसको हमें समाज में उतने ही जोरों से कहना पड़ेगा जितने जोरों से गोडसे की गोलियों का आवाज आज गूंज रहा है। शुक्रिया। महात्मा गांधींशी केवळ रक्ताचंच नाही तर विचारांचं नातं तुषार गांधींचं आहे. त्यांच्या हस्ते या फिल्मच्या सगळ्या कलाकारांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करतोय. सर्वप्रथम या फिल्मचा दिग्दर्शक विपुल कुमार सिंग याला पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन तुषार गांधींच्या हस्ते आपण त्याचा सत्कार करूया. हा बिहारचा आहे आणि पूर्णा जिल्ह्यात त्याचं घर आहे आणि तिथे वादळामुळे ते घर तबाही झालेलं. आता जाणार आहे कार्यक्रमात. मी विपुलला विनंती करेल त्याच्या टीम मेंबरची ओळख करून द्यावी आणि त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार करूया. सर्वप्रथम मैं अपने जो हमारे वॉइस ओवर आर्टिस्ट है जिन्होंने हिंदी, इंग्लिश और मराठी 3 लैंग्वेज में उन्होंने अपना वॉइस दिया, उम्मीद है आपको उनकी आवाज़ पसंद आएगी और मैं भी उनसे बहुत प्रभावित रहा। तो मैं सबसे सर्वप्रथम आनंद अलकुंटे जी उनको बुलाएंगे। आनंद अलकुंटे जी आइए सर। इसके बाद हर एक फिल्म की स्क्रीनिंग से पहले एज ए स्क्रिप्ट राइटर और डायरेक्टर मुझे एक चीज़ समझ में आती है कि आप जो स्क्रिप्ट लिखते हैं और जो आप मन में इमेजिन करते हैं कि वो फिल्म कैसी बने, उस चीज़ को हूबहू उतारने का जो काम है वो एडिटर करता है। तो मैं उनसे मिला और उनसे बात करी। मैं एक चीज़ सभी दर्शकों को बताना चाहूँगा कि ये जो डॉक्यूमेंट्री है इसको बनने में पूरा 1 साल का वक्त लगा और एडिटिंग को करीबन 3 महीने का वक्त लगा। सो मैं अपने एडिटर मिस्टर प्रमोद कहार जी को बुलाऊंगा, वो आए और इसके बाद मैं अपने असिस्टेंट डायरेक्टर संपदा सिंह उनको बुलाऊंगा, कृपया वो मंच पे आएँ। उनके बारे में बताओ। ये मेरी वाइफ है और मेरे हर काम में ये मेरी मदद करती है, तो उम्मीद है इससे बेहतर असिस्टेंट डायरेक्टर कोई हो नहीं सकता। इसके बाद मैं अपने VFX आर्टिस्ट जो आपने देखा विजुअल्स जिसको हम शूट नहीं कर सकते हैं,
कंप्यूटराइज तरीके से उसको वीएफएक्स के ज़रिए स्पेशल इफेक्ट्स दी जाती है, उसके लिए मैं गायत्री कहार जी को बुलाऊंगा। प्लीज़ आइए। मेरी हिंदी स्क्रिप्ट को इंग्लिश में रूपांतरित करने के लिए जिन्होंने सहयोग किया, विद्या कुलकर्णी जी प्लीज़ मंच पे आए। ओके। इसके बाद कल्पक मनोज दलाल जो हमारे डीओपी थे, वो भी आज नहीं आए हैं, मुंबई में उनका शूट चल रहा है इस टाइम। और बाकी निखिल मिस्त्री, ये भी हमारे वीएफएक्स आर्टिस्ट में थे, वो भी मुंबई में हैं अभी, वो तत्काल की वजह से आ नहीं पाए। और राधिका कुलकर्णी जी, वो हमारे मराठी रूपांतरण का काम उन्होंने किया था मेरे स्क्रिप्ट के लिए, वो भी यहाँ नहीं है, वो आउट ऑफ इंडिया गए हुए हैं। सो थैंक यू सो मच सर, आप यहाँ पे आए और उनको अवगत किया सर। मी डॉक्टर कुमार सप्तऋषींना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा. तुषार गांधी यांचा अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे, त्यांना जायचं आहे, म्हणून आपण लगेच कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपानंतर समारोप करूया. सर्वांना नमस्कार. खरं म्हणजे आता काही बोलण्याची आवश्यकता नाही, इतका सुंदर कार्यक्रम झाला आहे, तुषारचं भाषण झालं आहे चांगलं. मुद्दा असा आहे की संस्था अमर असतात, माणसं मरतात पण संस्था चालू राहतात, पण त्या कालांतराने त्याच्यामध्ये जिंदेपणा नसतो, म्हणजे जिवंतपणा राहत नाही. तर तो पुन्हा पुन्हा जिवंतपणा ओतावा लागतो जे कोणी संस्था चालक असतात त्यांना. तर आमचा तो प्रयत्न आहे. आधीच्या लोकांनी एक फार मोठं भांडवल आम्हाला दिलं, ते दरवेळा सांगण्यापेक्षा तोंडी म्हणून त्याचं आपण रेकॉर्ड करून ठेवलं, म्हणजे आमच्या नंतर येणाऱ्या या संस्थेच्या लोकांना सुद्धा हे रेकॉर्ड मिळेल आणि उपयोगी येईल. तर मित्रांनो, याच्यानंतर आम्ही आणखीन पुढची झेप घेणार आहोत आणि तिथे आम्हाला ही सीडी सारखी उपयोगी पडणार आहे. म्हणून ही आमची गरज झाली होती, कारण आपण आता जो खालचा मजला आहे, म्हणजे जिथे अध्यक्षीय कार्यालय आणि लायब्ररी आहे, त्या तिथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम करणार आहोत. आणि ते म्युझियम करायचं तर इथलं सगळं ऑफिस वर जायला पाहिजे. म्हणून बरोबर जसं खाली आहे तसंच बांधकाम वर होणार आहे. हां, तर ते बांधकाम वर करणार आहोत. ते साधारण वर्ष सव्वा वर्षात होईल आणि त्याच्यानंतर म्युझियमचं काम चालू आहे, रिसर्च, त्याला रिसर्च करावा लागतो आणि अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते असेल. तर याच्याकरता आम्ही वेगळ्या लोकांना वर्गणी पण मागणार आहोत, योगदान त्यांचं मागणार आहोत. त्या प्रत्येकाला आम्हाला ही सीडी उपयोगी येणार आहे. हे सगळं का करायचं, तर आता मगा तुषारनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे कोणाची कुठल्या धर्मातून घरवापसी करायची, त्याऐवजी आपल्या राष्ट्रपित्यालाच घराबाहेर काढण्याचं चाललेलं आहे. तर त्यांना घरात परत वापस आणायचं असं नाही, पण घरातून कोणी हाकलून देणार असेल हाकलून देता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण लोकशक्तीच्या आधारे करायची. म्हणजे ह्या नुसत्या इमारती असणार नाही, तर याचा आत्मा लोकशक्तीचं निर्माण असेल. आणि पुणे आणि विशेषतः कोथरूड हे फार महत्त्वाचं आहे. कोथरूडमध्ये पुण्यातल्या नथुराम गोडसे जिथे राहत होते त्या वस्तीतले लोक इकडे राहायला आले, त्यामुळं इथे याला घेरा होता. म्हणून माझ्या निवेदनात आलेलं आहे की इकडे बहिष्कृत होतं ही जागा, इथे येत नव्हते लोक, पण आता यायला लागले. म्हणजे फरक पडतो, नाही असं नाही, पण तुम्ही गप्पच राहिलं तर नाही होत. नॉन व्हायलन्स, आम्ही अहिंसावाले आहोत एवढं म्हणून चालत नाही. अहिंसा म्हणजे तुम्ही घरी पण बसून अहिंसा करू शकता, पण रस्त्यावर येऊन लढाऊ अहिंसा असावी लागते. मिलिटंट नॉन व्हायलन्स असावं लागतो, लढाऊ अहिंसा असावं लागते. आणि त्या पर्वात आपल्याला या संस्थेच्या मार्फत पुण्यामध्ये लोकशक्ती निर्माण करायचं. आणि जे पुण्यात होतं ते मग महाराष्ट्रात जगात होतं. तर अशी ही वास्तू आहे. तुषार गांधीच्या रूपानं आम्हाला नेहमी वाटतं, म्हणजे हे सगळ्या ह्याच्यात असतं, असं असावं की नसावं हा वेगळा मुद्दा आहे, पण मोहम्मद पैगंबराचे जेनेटिक लाईन असलेले आगा खान म्हणून त्यांचं एक महत्त्व आहे. तसं जेनेटिक लाईन महात्मा गांधीची तुषारच्यामुळे,
तुषार आमचा मित्र आहे, कार्यकर्ता आहे, समज आमची एक आहे, पण महात्मा गांधींचा पंतू म्हणून या संस्थेचा तो सेक्रेटरी आहे. बापूजींची हत्या झाल्यानंतर ही संस्था निर्माण झाली, पण तरी बापूजींचं वेगळ्या अर्थानं एक स्पिरिट जेनेटिक लाईनच्या रूपानं आमच्या याच्यामध्ये आहे. तर त्याचंही आम्हाला एक समाधान आहे. आम्ही एक उत्तम आंतरराष्ट्रीय, त्याच्यात तुषारचा फार मोठा वाटा असणार आहे, कारण तो फिरतो सगळीकडे. आत्ता महात्मा गांधींची लाईन असलेले 144 लोक आहेत, बरोबर आहे ना, का थोडंफार फरक असेल. आणि त्याच्यापैकी बापूजींनी भारावून गेलेला त्यांच्या तत्वानी असा एकच भारतीय माणूस आहे. बहुतेक लोक ते भारताच्या बाहेर आहेत. तर ते सगळे याला मदत करतात, पण कार्य यांनी करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. तर समयदान देणं हे फार महत्त्वाचं असतं. या कार्याला त्यांनी पूर्ण वाहून घेतलेलं आहे. तर हे समयदान देणं, बाकीचे अर्थदान हे नंबर 2चं दान आहे. आणि दानाशिवाय कुठली सामाजिक संस्था उभी राहत नसते. तर आज आमच्याकडे असे सगळे लोक याच्यात समयदान देणारे, म्हणजे पूर्ण वेळ कार्यकर्ते ह्या संस्थेमध्ये आम्ही 2-3 जण आहोत. अनवर राजन आहेत, तुषार गांधी आहेत, मी सुद्धा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. आणि मदत करणारे खूप लोक आहेत. म्हणजे तसं लोक चांगले आहेत, पण जर तुम्ही गांधी अंधारातच ठेवले तर कळणारच नाही. आणि मग असत्याचं सत्यामध्ये रूपांतर होतं. तर ते असत्य तोडावं लागतं, सत्य सांगून तोडावं लागतं. तर त्या कार्यक्रमाला इथून पुढच्या काळामध्ये आमचा आधीपासून आहे, पण जास्त प्राधान्य राहील, जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, हे या ठिकाणी मी नमूद करतो. आणि तुम्हाला सर्वांना परवानगी आहे की तुम्ही ह्या प्रकल्पांना इथल्या योगदान घेण्याकरता काही लोक भेटले, कारण आम्ही सर्व प्रत्येकाला भेटू शकत नाही, पण तुमचं कोणी ओळखीचे 1-2 लोक असतील, त्या सगळ्यांना इथं आणून भेटू शकता. आणि त्यांना पटलं तर, भगवान गौतम बुद्धांनी म्हटलंय, न पटलेल्या गोष्टीला जर कोणाकडून तुम्ही पैसे घेतले, ज्या माणसाला पटलं नाही आणि त्याला आपण पटलो नाही तरी त्याच्याकडनं घेतलं, तर त्याचं रूपांतर आदिन्यदानात होतं. म्हणजे ज्या कार्यासाठी घेतलं त्याचाच सर्वनाश होतो. म्हणून आदिन्यदान घ्यायचं नाही. ज्यांना पटलं आहे आणि ते इतकंच घ्यायचं की त्यांना तकलीफ होणार नाही, त्यांना त्रास झालं तरी आदिन्यदान होतं. तर म्हणून समयदान आणि अर्थदान या सगळ्यांचं यापुढे आम्ही मागणी करतच राहणार आहोत, लोकांपुढे जाणार आहोत. आपल्या सर्वांचा त्याला सहभाग असावा, आशीर्वाद असावा, शुभेच्छा असाव्या. या तरुण मुलांनी आता ही जी फिल्म तयार केली, त्यांचे कष्ट मी बघितले. म्हणजे एक तर गांधी समजून घ्यावा लागतो, ते काय गांधीवादी नाहीत, पण फिल्म करताना गांधीवादी व्हावं लागतं, रिसर्च करावा लागतो, वारंवार बैठक होतात, वेळ द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग कॅमेऱ्याचं तंत्र असतं. आणि मग निसर्गाचा, आज लाईट नाही, आता पावसाळी हवामान आहे म्हणूनही कॅन्सल होतं. त्या सगळ्यातून मग ही फिल्म तयार होते. तर त्यांनी ही फिल्म केली. म्हणून विपुल सिंग, त्याची पत्नी संपदा आणि त्याचे सर्व सहकारी, तंत्रज्ञानवाले, सगळे मदत करणारे, या सर्वांचे मी आभार मानतो की संस्थेला तुम्ही एका टप्प्यावर एक मदत केलेली आहे. पुन्हा पुन्हा आम्हाला माहिती सांगायची गरज नाही, इथून पुढच्या गोष्टी आम्ही सांगू शकतो. आणि विशेषतः संपदा सिंग जी आहे विपुलची बायको, तिचं जास्त कौतुक आहे, कारण ती त्याच्या विपुलला सतत दम देत असायची माझ्या वतीने. तर मी उलट तिला सांगितलं की इतका दम द्यायची गरज नाही, तो चांगला मुलगा आहे. आणि मग तिला पटलं ते की इतका काही वाईट नाही आहे. कारण मुलींचं आणि मुलांचं दोघांचं असं असतं की आधी प्रेमात असतात, पण प्रेम झाल्यावरती भांडणही करतातच ना. तर ती जास्त ॲम्बिशियस आहे. आणि त्याचं एक महत्त्व आहे की आंतरजातीय विवाह म्हणजे किती मनापासून केला तिने. आंतरजातीय, आंतरप्रांतीय, आंतरभाषीय, बरं का, इतका त्याच्या फक्त आंतरधर्मीय नाही. तर आता हे जे चक्रीवादळ आलं पुण्यामध्ये आणि तबाही झाली तिथे, तर ती काय म्हणते, असं नाही म्हणत विपुल जाणार आहे तिकडे बिहारला त्याच्या घरी, ती म्हणाली मला माझ्या घरी जायचं आहे. मग मी बिहारची आहे, मी पूर्ण्याची आहे. तर म्हणून तिचे विशेष आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.